शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली. केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000 आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत. आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत. सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे. फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो. कारण नाही धानाला देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. पण धानालाही बोनस देण्यात येईल. त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे. आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकाररित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी एक ही डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे. आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो. आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. काही ठिकाणी फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे. आणि ती खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे. आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आयडीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिले, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे. आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आयडी त्यांना तयार करण्यात आलेली आहेत. आणि मला वाटतं फार्मर आयडी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे. आणि सदस्यांनी जे काय सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी. आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या, CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे प्रत्यक्ष कार्ड दिसण्याचं आढळून आले. काही ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असं करत येता येत नाही. परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आयडी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आयडी छापाई करून वितरित करण्यात आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली. मध्ये 116 कोटी रुपये दिले. 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह आंदोलन शेतकऱ्यांना आपण दिले. तसे 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना बरी मदत दिलेली आहे. मला आपल्याला सगळ्यांना माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे. कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो. त्यामुळे शेतमजुरांना सुद्धा त्याचा समावेश करावा सदस्याची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुरांना सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुरांना सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये. त्यामुळे आपल्याला दुसरी एक सदस्याची मागणी केली होती की उष्मघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्मघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता. तर मी आपल्या सदस्य
सदस्यांना या माध्यमातून सांगतो, जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या मध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू, हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचा आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला, साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला 1-2 हप्ते आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही, तरी आपल्याला आपण सगळे विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबद्दल शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. आमचे मला वाटतं त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय. आणि या योजनेची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात. तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं, आणि तरी आम्हाला विम्यामध्ये त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते. या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो. आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते. खरीप हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता. आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना, पाटील साहेब, 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत. आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे. शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पावसाळी अधिवेशनांमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी या योजनेसंदर्भातला 2,000 रुपयाचा टप्पासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही खाते तपासा, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे आलेले असतील. आणि खूप मोठी बातमी आहे की कर्जमाफी ही व्हायला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यानुसार त्यांच्या याद्या प्रसारित झालेल्या आहेत. तुमचं यादीमध्ये नाव आहे का हे लवकरात लवकर CSC केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही तपासू शकता आणि ऑनलाईन मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही तपासू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.